Hi students, today we are going to see another poem of 9th standard, that is Please Listen. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा एक नवीन कविता या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत, ज्याचं नाव आहे प्लीज लिसन. दिस पोएम इज रिटन बाय एन अननोन ऑथर. ही कविता जी आहे ती एका अननोन अशा ऑथरने लिहिलेली आहे. अननोन ऑथर म्हणजे अज्ञात कवी. द स्पीकर ऑफ द पोएम इज ॲडोलसंट. ह्या कवितेचा जो वक्ता आहे तो एक किशोरवयीन बालक आहे. किशोरवयीन म्हणजेच काय? अ यंग पर्सन हू इज डेव्हलपिंग फ्रॉम ए चाइल्ड into an adult. He or she could be talking to his parents or her parents. म्हणजे ह्या कवितेतला जो वक्ता आहे, स्पीकर आहे, तो आपल्या पालकांशी बोलत आहे. The whole poem is the plea for the need to heard or to be understood. To be heard or to be understood. म्हणजे या संपूर्ण कवितेमध्ये या ठिकाणी आपल्याला तो किशोरवयीन बालक जो आहे तो आपल्या पालकांशी बोलत आहे आणि बोलताना तो त्यांना विनंती करतोय की त्याला समजून घ्या, त्याची विनंती ऐकून घ्या किंवा त्याला काय बोलायचंय ते समजून घ्यावं अशी त्याने त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली आहे. द स्पीकर डज नॉट नीड हेल्प और ॲडवाईस. म्हणजे ह्या कवितेतला कवी जो आहे किंवा वक्ता जो आहे, स्पीकर जो आहे, जो एक किशोरवयीन बालक आहे, त्याला कोणाच्या मदतीची गरज नाही आहे किंवा सल्ल्याची देखील गरज नाही आहे. फक्त कोणीतरी त्याचं ऐकून घ्यावं, त्याच्या पालकांनी त्याचं ऐकून घ्यावं एवढीच त्याची त्या ठिकाणी इच्छा आहे. तर आपण ही कविता या ठिकाणी बघणार आहोत. चला तर मग कविता शिकूया. फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू रीड द पोएम लाऊडली. सर्वप्रथम मी कविता मोठ्याने वाचून दाखवतोय. सर्वांनी लक्ष द्यायची आहे, लक्षपूर्वक ऐकायची सुद्धा आहे. प्लीज लिसन. वेन आय आस्क यू टू लिसन टू मी अँड यू स्टार्ट गिविंग मी ॲडवाईस, यू हॅव नॉट डन व्हॉट आय आस्क्ड. वेन आय आस्क यू टू लिसन टू मी अँड यू बिगिन टू टेल मी व्हाय आय शुडंट फील दॅट वे, you are trampling on my feelings. When I ask you to listen to me and you feel you have to do something to solve my problem, you have failed me, strange as that may seem. Listen, all I ask is that you listen. Don't talk or do, just hear me. Advice is cheap. 20 cents will get you both dear Abby and Billy Graham in the same newspaper. And I can do for myself. I am not helpless, may be discouraged and faltering, but not helpless. When you do something for me that I can and need to do for myself, you contribute to my fear and inadequacy. But when you accept as a simple fact that I feel what I feel, no matter how irrational, then I can stop trying to convince you and get about this business of understanding what's behind this irrational feeling. And when that's clear, the answers are obvious and I don't need advice. Irrational feelings make sense when we understand what's behind them. Perhaps that's why prayer works sometime for some people, because God is mute and he doesn't give advice or try to fix things. God just listens and lets you work it out for yourself. So please listen and just hear me, and if you want to talk, wait a minute for your turn and I will listen to you. Let's see new words and their meanings of the poem. Trampling. Trampling here it means to tread underfoot. पायाखाली तुडवणे. स्ट्रेंज, क्विअर म्हणजे विचित्र किंवा चमत्कारी. फॉल्टरिंग, टू बी हेजिटंट म्हणजे अडखळणे. कॉन्ट्रीब्यूट, टू गिव्ह समथिंग ॲज अ पार्ट ऑफ ए लार्ज होल म्हणजे कुठल्या तरी गोष्टीला हातभार लावणे. इनॲडिक्वसी म्हणजेच इनसफिशियंट, अपुरेपणा. इरॅशनल, नॉट एंडोड विथ रिझन, तर्कविसंगत किंवा विवेक शून्य. ऑब्वियस,
प्लेन सरळ किंवा स्पष्ट, म्यूट सायलेंट स्तब्ध किंवा शांत. नाव द फर्स्ट स्टांजा ऑफ द पोयम. When I ask you to listen to me and you start giving me advice, you have not done what I asked. बघा, एका अज्ञात कवीची ही कविता म्हणजे एका किशोरवयीन मुलाने बहुधा आपल्या आईवडिलांना केलेली एक विनंती आहे. आपले म्हणणे आईवडिलांनी ऐकून घ्यावे, आपल्याला समजून घ्यावे असे तो त्यांना सांगत आहे. माझे बोलणे ऐका. When I ask you to listen to me, माझे बोलणे ऐका अशी विनंती जेव्हा मी करतो तेव्हा तुम्ही मला काय देऊ लागतात? सल्ले देऊ लागता. म्हणजे खरे तर मी जे करण्याची तुम्हाला विनंती करतो ते तुम्ही करीतच नाही. मुलाचं बोलणं ऐकून न घेता त्याने काय केले पाहिजे याचे सल्ले त्याला दिले जातात असे या ठिकाणी मुलाला वाटत आहे. सेकंड स्टांजा. When I ask you to listen to me and you begin to tell me why I shouldn't feel that way, you are trampling on my feelings. माझे म्हणणे ऐका अशी विनंती जेव्हा मी करतो, मीन्स वेन आय आस्क यू टू लिसन टू मी, जेव्हा मी माझे म्हणणे ऐका अशी विनंती करतो तेव्हा मला तसे वाटता कामा नये, मी तसा विचार करू नये असे सांगून तुम्ही खरे तर माझ्या भावनांना पायदळी तुडवत असता. ट्रॅम्पलिंग म्हणजे काय? पायदळी तुडवणे. मला नक्की काय वाटते आहे, काय म्हणायचे आहे याकडे तुम्ही दुर्लक्ष करत असता. नाव द थर्ड स्टांजा. When I ask you to listen to me and you feel you have to do something to solve my problem, you have failed me, strange as that may seem. The speaker of the poem says that when he asks the parents to listen to him and in turn they feel that they have to do something to solve his problem or whatever the problems he has, in effect fail him, though it may seem strange to his parents. All I ask is to listen. Means whenever I ask you to listen to me, माझे बोलणे ऐका अशी विनंती जेव्हा मी करतो तेव्हा माझ्या समस्येवर काही तोडगा उपाय सुचवलाच पाहिजे असे तुम्हाला वाटते आणि इथे खरे तर तुम्ही मला अपयशी ठरवता. हे ऐकायला विचित्र वाटेल कदाचित, पण तुम्ही न कळत माझ्या निर्णय क्षमतेवर अविश्वास दाखवत असतात. लिसन. ऑल आय आस्क इज दॅट यू लिसन. डोंट टॉक और डू, जस्ट हिअर मी. ॲडवाइस इज चीप, 20 cents will get you both dear Abby and Billy Graham in the same newspaper. All I ask is to listen to me. I want neither your explanation nor your help. Means don't talk or do, just hear me. I just want you to hear me out. Advice is cheap. Means getting advice is an inexpensive affair nowadays. It is so easy to get advice from anybody. A newspaper as cheap as 20 cents, an issue carries columns by agony aunts and uncles, that is columnists who give answers to the emotional problems of the readers, here specified as Abby and Billy Graham. का कृपया माझे ऐकून घ्या एवढेच खरे तर माझे म्हणणे असते. कृपया काही सांगू किंवा करू नका, फक्त माझे सांगणे ऐकून घ्या एवढेच मला म्हणायचे असते. म्हणजेच डोंट टॉक और डू, जस्ट हिअर मी. ॲडवाइस इज चीप, 20 cents will get you both dear Abby and Billy Graham in the same newspaper. म्हणजेच काय तर सल्ले देणे खूप सहज आणि सोपे असते. अगदी किरकोळ दरात मिळणाऱ्या वर्तमानपत्रातून भावनिक समस्यांवर सल्लेविषयक स्तंभ लिहिणाऱ्या कोणा तज्ज्ञाकडून सुद्धा ते मिळू शकतात, जसं की ॲबी आणि बिली ग्रॅहम आहेत. नेक्स्ट स्टांजा नाव. And I can do for myself. I am not helpless, maybe discouraged and faltering, but not helpless. Perhaps at times I became a bit unsteady in my resolutions or get discouraged. Still I can solve my problems myself. I am not helpless. म्हणजे असे सल्ले माझे मी मिळवू शकतो. भले मी थोडा निराश किंवा साशंक झालो असेल, पण मी असहाय्य नक्कीच नाही. स्वतःला समस्येतून बाहेर काढण्या इतपत सक्षम मी नक्कीच आहे.
When you do something for me that I can and need to do for myself, you contribute to my fear and inadequacy. जे मी करू शकतो किंबहुना मी स्वतःसाठी जे केलेच पाहिजे अशा गोष्टी जेव्हा तुम्ही माझ्यासाठी करता तेव्हा खरे तर तुम्ही मला मदत करीत नाही, उलट ती गोष्ट करण्याची माझी भीती तुम्ही वाढवता आणि माझ्या कार्यक्षमतेत नकळत भर घालतात. म्हणजेच whenever you do something for me which I can or rather I must do myself, you are not helping me at all. Instead, you just add more to my existing fear and lack of confidence. म्हणजे तुम्ही माझ्या भीतीमध्ये भरच त्या ठिकाणी घालत असतात. When you accept as a simple fact that I feel what I feel, no matter how irrational, then I can stop trying to convince you and get about this business of understanding what's behind this irrational feeling. मला जे वाटते ते कितीही अविवेकी गैर वाटले, इरॅशनल असले म्हणजे अविवेकी वाटले किंवा गैर वाटले तरी त्या माझ्या भावना आहेत. ही बाब तुम्ही आहे तशी स्वीकारली तर ती तुम्हाला पटवून देण्यात मला माझी शक्ती खर्च करावी लागणार नाही. आणि त्या अविवेकी किंवा अर्थक्य भावनेने किंवा पॅशनेट जी फिलिंग आहे, इरॅशनल फिलिंग जी आहे त्या अर्थक्य भावनेने मागील कारणे शोधण्याकडे, त्यावर विचार करण्याकडे मी लक्ष देऊ शकेन. नेक्स्ट स्टांजा नाउ. अँड व्हेन दॅट्स क्लिअर द आन्सर्स आर ऑब्वियस अँड आय डोंट नीड ॲडवाइस. म्हणजे व्हेन दॅट इज क्लिअर द आन्सर्स प्रेझेंट देमसेल्फ clear and easy to understand, then of course I don't need any advice. Irrational feelings make sense when we understand what's behind them. According to the speaker of the poem, irrational feelings make sense when we understand what is behind them. The speaker then adds, what he adds? See, ज्यावेळी मी असे तसे करू शकेन त्यावेळी खरे तर मलाच उत्तरे सापडतील आणि मग मला सल्ल्याची गरज भासणार नाही. आपल्या अविवेकी भावना मागील जी कारणं आहेत, म्हणजे जेवढ्या अविवेकी भावना आहेत त्यांच्या मागील जी कारणं आहेत ती शोधली तर आपल्याला समजून घेता येतात. त्याचा अर्थ आपल्याला आपोआप त्या ठिकाणी उलगडत जातो. Perhaps that's why prayer works sometimes for some people, because God is mute and he doesn't give advice or try to fix things. According to the speaker of the poem, irrational feelings make sense when we understand what is behind them. The speaker then adds that this would be perhaps the reason why prayer becomes effective sometimes for some people, because God neither speaks nor gives advice, nor does he try to solve problem on our behalf. God just listens and lets you solve the problem yourself. आपल्या अविवेकी भावनांमागील कारण शोधली तर त्या आपल्याला समजून घेता येतात, त्याचा अर्थ आपोआप उलगडतो. म्हणूनच कदाचित देवाकडे केलेली प्रार्थना काही वेळा अधिक प्रभावी ठरते, कारण देव मूक असतो. तो कोणतेही सल्ले देत नाही किंवा समस्यांची उकल किंवा निरसन करण्याचा प्रयत्न देखील करत नाही. जस्ट लिसन्स अँड लेट्स यू वर्क इट आउट फॉर युअरसेल्फ. सो प्लीज लिसन अँड जस्ट हिअर मी. And if you want to talk, wait a minute for your turn and I will listen to you. The speaker of the poem just wants to be heard, and if the other person wants to talk, she should wait till her or his turn for speaking comes. The speaker of the poem is then ready to listen to the other patiently. म्हणजे देव फक्त लोकांचे गाऱ्हाणे शांतपणे ऐकून घेतो आणि प्रत्येकाला आपला मार्ग, आपला उपाय स्वतःच त्या ठिकाणी शोधू देत असतो. तेव्हा कृपया माझे बोलणे ऐकून घ्या. तुम्हाला जर काही बोलायचे असेल तर तुमची वेळ येईपर्यंत थोडे थांबा, त्यावेळी तुमचे बोलणे मी नक्कीच ऐकून घेईन. म्हणजे कवीला या ठिकाणी सांगायचं आहे की जी मुलं आहेत, किशोरवयीन मुलं आहेत, तर त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे निर्णय लादू नका. त्यांना त्या ठिकाणी मत मांडण्याचं, त्यांना स्वतः काम करण्याची संधी त्यांना दिली गेली पाहिजे. कारण त्या काम केल्यामुळे किंवा कुठलीही अडचण त्यांना आली तर त्यातून त्यांच्या समोर एक नवीन मार्ग, अनुभव त्या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि अनुभव
हा माणसाचा खूप मोठा गुरु असतो असं म्हटलं जातं. म्हणून अनुभवातून तो खूप काही शिकू शकतो.